राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल. नमस्कार. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना संबंधित एक आनंदाची आणि एक दुःख बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजना 21वा हप्ता अखेर महाराष्ट्रामध्ये दिला जाणार अशी ही आनंदाची बातमी समोर येत आहे. सोबतच केंद्र शासनाच्या वतीने या योजनेतून 31 लाख शेतकऱ्यांना अपात्र केल्या गेल्याची धक्कादायक अपडेट ही केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला काल मिळाली आहे. आता या योजनेत कोण पात्र राहील आणि महाराष्ट्रामध्ये पीएम किसान 21वा हप्ता कोणत्या तारखेला आणि किती वाजता वितरित केला जाणार आहे याची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सोबतच शासनाने जी कठोर पडताळणी या योजनेमध्ये सुरू केली आहे ती काय आहे आणि शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्रता का केले जात आहे, सोबतच्या तुम्हाला कोणत्या गोष्टी शासनाने चेक करून घ्यायचे सांगितले आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा असल्या कारणामुळे लक्षपूर्वक बघत चला. सोबत जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला लाईक देखील करत चला. तर मग चला महत्त्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड सह जम्मू काश्मीर आणि ठिकाण वितरित केले गेले आहेत, तर बाकीच्या राज्यांमध्ये या हप्त्याची प्रतीक्षा लागून होती. केंद्र शासनाने ज्या ठिकाणी पुरी परिस्थिती निर्माण झाली होती, क्षेत्राचे नुकसान झाले होते, तेथील क्षेत्राच्या पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लवकरच वितरित केला आहे. आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आपल्याला दिसत आहे, परंतु केंद्र शासनाने महाराष्ट्रामध्ये लवकरच मदत का केली नाही तर हा प्रश्न उभा राहील होता. असं असलं तरी राज्य शासनाच्या माध्यमातून 31,000 कोटी निधी मंजूर गेल्याचे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. पाठोपाठ केंद्र शासनाने देखील पीएम किसान योजना 21वा हप्ता महाराष्ट्रामध्ये वितरित करण्याचा निर्णय अखेर घेतला होता आणि दिवाळीपूर्वी तुमच्या बँक खात्यावर पैसे येणार होते. परंतु योजनेचे अनेक शेतकरी पात्रता नसताना देखील या योजनेचा लाभ घेत होते. त्या कारणामुळे केंद्र शासनाच्या वतीने काल कठोर पडताळणी या योजनेत केली गेली आणि या योजनेतून तब्बल 31 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना डायरेक्ट काल अपात्र केले. यामध्ये सर्वात जास्त शेतकरी म्हणजे हे एकाच घरातील 3 व्यक्ती या योजनेचा लाभ घेत होते. जर तुमच्या नावावरील तुमच्या बायकोचं नाव किंवा तुमच्या मुलाचं नावेही त्याचीच नावे जमिनीवर असेल तर तुम्हाला जर तिघही जरी या योजनेचा लाभ घेत असाल तर आता फक्त मुलालाच या योजनेचा लाभ मिळणार असून बाकीचे दोघांना लाभ डायरेक्ट बंद केंद्र शासनाच्या माध्यमातून काल करण्यात आला आहे. सोबतच जर तुम्ही KYC केली नसेल तर तुम्हाला या योजनेतून बाद केले जाणार आहे अशी माहिती केंद्र शासनाच्या माध्यमातून प्राप्त झाली. तर मित्रांनो, याच्या कारणामुळे या पडताळणीमुळे किसान योजना 21वा हप्ता आपल्या थोड्या उशिरा खात्यामध्ये येणारी असल्याची माहिती समोर येत आहे. ही पडताळणी केली नसती तर दिवाळी म्हणजेच 21 ऑक्टोबर 2025 च्या आधी पीएम किसान योजना 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार होते. परंतु केंद्र शासनाची ही पडताळणी तरी दिवाळी आधी नाही तर दिवाळीच्या नंतर खात्यामध्ये येण्याची शक्यता, म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पीएम किसान योजना 21 हप्त्याची 2,000 रुपये आपल्या खात्यामध्ये बघायला मिळतील. धन्यवाद.